ऑन ड्युटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आहे का पाणी? खतरनाक आहे की नाही? कसा वाटतोय सीन? जीवाचं पाखरू, दख्खनचा राजा MH11, केरळा किंग शिव, हर हर महादेव. कोस्टल रोडचा विषय खोल, कारण दुनिया है गोल, तर हा बघा झोल. सूर्य देवता पण असा विचार करत असेल की मी स्वर्ग बनवला, मी पृथ्वी बनवली, आणि मग पृथ्वीवरती काहीतरी अप्रतिम तर पाहिजेच की. तर कसा मस्त असा मी समुद्र किनारा बनवलाय. तिथं लोक तासन तास असं बसून शांत विसरून जातात दुनियेत काय चाललंय ते. भारी वाटतंय. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्तपैकी राजस्थानी ढाब्यावरती आपण सकाळ सकाळी आंघोळ पूजा उरकून घेतली, युनिफॉर्म घालून घेतला, चहा पण पिलो. आज ऍक्च्युली चतुर्थी आहे त्यामुळे उपवास आहे, पण आपल्याकडे चिक्कीचे पॅकेट आहेत. मुंबईवरतून येताना आणून ठेवलेली होती मी, कारण ती कधी पण कामाला येतात. तर मस्तपैकी आता इथून हुबळीवरतून यल्लापूर मार्गे मग गोकर्ण आणि गोकर्णवरतून मँगलोर असा आपला प्रवास 400 किलोमीटरचा बाकी आहे. तर आता इथून निघूया, मस्त अशी जर्नी एन्जॉय करायची. पार्ट 1 कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मस्त अशी धमाल मस्ती आपण आता एन्जॉय करत करत पुढचा प्रवास करू. चला निघूया. सकाळचे बरोबर 10:30 वाजलेत आणि आपली जर्नी सुरू झालेली आहे. जोपर्यंत 66 नंबर प्रॉपरली कम्प्लीट होत नाही ना, तोपर्यंत 4 नंबरचा म्हणजे 48 नंबरचा लोड काय कमी होणार नाही. आता हा कित्तूर मधून पण एक रोड जातो बरं का खाली यल्लापूर पुढं, पण लय सिंगल रोड आहे राव. मी एकदा ट्राय केला होता आणि आपण मग धारवाड मधून राईट मारणार. तिथं अजून 40 किलोमीटर आहे. तिथून त्या रोडने मग आपण जाऊ शकतो. तो रोड चांगला आहे, त्याला पण बराच टाइम झाला बरं का, कारण इकडल्या जास्त ट्रिप नाही आल्या. आणि आपण जेवढ्या पण वेळा कोचीन साईडला वगैरे गेलोय ना, तर त्यावेळेस मग कोयम्बतूर मार्गे उतरलं. कोयम्बतूर वरतून तिकडून जरा उरकतं, नाही तर मग कोस्टल रोड उरकत नाही. बऱ्याच ठिकाणी त्या 66 नंबरची कामं चाललीत. म्हणजे कर्नाटक झालेलं आहे, केरळमध्ये पण थोडाफार झालाय, पण महाराष्ट्र आता किती 15 वर्ष झाले तरी आपला 66 नंबरचा कम्प्लीट रोड होणार नाही. आणि अजूनही मला वाटत नाही की 4-5 वर्ष त्यांनी तो रिकवर होईल. कशी आहे कर्नाटक लालपरी. तर आता आपल्याला कोस्टल रोडने 66 नंबरने जायचं. ते निसर्ग एन्जॉय करण्यासारखा आहे तो कर्नाटकमध्ये. आणि हा कर्नाटकचा रोड तर तुम्हाला माहिती, इकडून साऊथ कनेक्टिव्हिटी मजबूत आहे या रोडवरती, पण भरपूर लोड आहे. 66 नंबर होत नाही तोपर्यंत. या मित्रांनो, लोणावळा स्पेशल चिक्की खायला 100च्या 3. धारवाडला पोहोचलोय. आता इथून आपल्याला बरोबर 150 किलोमीटर गोकर्ण आहे. असं आहे कार्यकर्ता थांबत नाही राव. 14-12 कोणत्या धुंदीत असतात काय माहित नाही. इथून आपण घेऊ सर्व्हिस रोडला. 44-4 नंबरचा आपला प्रवास संपला. आणि इथून करवार किती दाखवतंय? 162 किलोमीटर. आणि गोकर्ण आहे बरोबर 150 किलोमीटर. आणि आपलं अंतर बरोबर 327 किलोमीटर राहिलंय बघा. पहिला हा पूल बंद होता ना, त्यावेळेस असं पुढून यायला लागायचं आणि तिथं कॉर्नरवरती एक टोल नाका होता. त्यावेळेस तो टोल फाडायला लागायचा. आता काढून टाकलाय टोल धारवाड बायपास. समोर बेकरी दिसत असेल मित्रांनो. आपण बेफर पण घेतले बरं का आणि चिक्की. तर आपलं काम झालं आज चतुर्थीचं. चला निघूया. हा सिंगल रोडचा प्रवास आहे. आता खात कव्हर करता येईल. तर आता मस्तपैकी फराळ करत रस्ता पण कव्हर करून घेऊ. बऱ्याच दिवसानंतर आलो तर रस्त्याची वाट लागलेली आहे बरं का. फराळ करतो. व्हिडिओ पण अपलोडिंगला लावलाय, पण नेटवर्कच नाही आहे. काला घाटगीला पोहोचलोय.
इथं प्रॉपरली आपल्याला रेंज सापडली, त्यामुळं व्हिडिओ अपलोड करून दिला. बरोबर आजची 2 तारीख आहे, म्हणजे हा व्हिडिओ 2 तारखेला शूट होतोय. तर संडे आहे आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे. तर माझ्या सर्व ड्रायव्हर भावांना फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा. पैकी प्रवास एन्जॉय करत करत आपला बिझनेस करत चला, काही प्रॉब्लेम नाही. आनंद घ्या प्रवासाचा, कारण आता आपण पण घाटात पोहोचलो का मस्तपैकी आनंद घेणार घाटाचा, यल्लापूरच्या घाटात. एकदा आपल्याला ह्या गावात अडवलं होतं. इथं ना 200 रुपयावाली पिवळी पर्ची दिली ती, माहितीये का? लय बराच टाइम झाला त्याला. तिथं पुढं पोलीस चौक आहे ना, तिथं बॅरिगेट टाकलेले असतात. इथं कुठंतरी एस टी स्टॉप आहे बघा, हा इथं एस टी स्टॉप आहे. एस टी स्टॉपच्या पुढं तिथं कॉर्नरला मला अडवलं होतं. त्याला घाट की अजून तर घाट सुरू व्हायचा आहे, पण फॉरेस्ट मध्येच बघा आता हा पाऊस रपा रप सुरू झाला. यल्लापूरच्या अलीकडचं फॉरेस्ट आहे आणि पाऊस. ए राजा, कसली लाईट आहे हा, झिकपक झिकपक. अरे जा ना पाहुण्या, एवढा काय लोड घेतो? तुला नाही तर कोणला मग? थोडा फॉरेस्टचा झोन होता हा यल्लापूरच्या अलीकडचा. मस्त असा पावसाची एक पाळी झाली, निबार पाळी झाली, निबार. बरोबर 1:30 वाजलाय मित्रांनो, आपण यल्लापूरला पोहोचतोय. हलका हलका पाऊस पडतोच आहे. आणि यल्लापूरचं कसं आहे माहिती आहे का, हे तिकडून पण मोठं फॉरेस्ट आहे आणि आता खाली घाट उतरल्यानंतर पण भरपूर असं फॉरेस्ट. नेमकं मध्ये हे हिल स्टेशन सारखं गाव आहे, त्यामुळे इकडं पाऊस मजबूत. भाऊ द्या की छत्तीसगडवाले साहेब, आम्हाला साईड द्या. कव्वाचा चाललाय राव, अख्खं गाव क्रॉस होत आलं आमचं. 70-75 किलोमीटर गोकर्ण असेल अजून आपल्याला. अंकोला 70 आहे म्हटलं, बरोबर तेवढंच राहील. तर तिथपर्यंत तर आपल्याला सिंगल रोडचा प्रवास आहे. आणि मी 2000 रुपयाचा टॉपअप पण मारून घेतला डिझेलचा यल्लापूरमध्ये, कारण मध्ये नको नसते रिक्स. 99 रुपये होता डिझेलचा रेट, पण म्हणलं जाऊ द्या, आपलं 2000 रुपयाचं भरून घेतलेलं कधी फायद्याचं. जरा घाटाच्या सेक्शनमध्ये नेटवर्क नसते, त्यामुळं रिझर्व लागायच्या आधीच आपलं भरलं. वेळेच्या आधी सावध झालं कधी चांगलं. चला घाट सेक्शन आपला सुरू होतोय आता. कशी लाकडाची गाडी आहे. मागच्या वेळेस आलो त्यावेळेस लय खड्डे होते राव ह्या घाटात. आता काय कंडिशन आहे काय माहिती. हे बघा हा समोर आहे ना, एवढाच एक पॉइंट आहे इथं, RBL घाट. मस्त असा सीन होता, पण झाला पाऊस सुरू झाला इथं बघा. कसला भारी सीन ढासळलं. हे लय बेकार होतं इथं रस्ता. एवढा झालाय तेवढं चांगलं आहे. पाऊस पडतोय राव बदाबद. काय म्हणावं या पावसाला. लाईन लागली आहे माझं. ऑन ड्युटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एवढे बाबू काय, त्याला प्रोटेक्शनला 4 गाड्या आहेत. काय नाही त्यात काय माहिती. रा 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 रा. असं होत असतंय पावसा पाण्याचं घाटामध्ये. मस्त असं मंदिर आहे. घाट संपला आपला बरं का. बजरंगबली की जय. मागचा सीन बघा आता तुम्हाला एक दाखवतो. मस्त असा सीन, तुमचं मन प्रसन्न होईल असं. कसा आहे असं वाटतंय डोंगरातून धूर निघतोय काय, आहे की नाही. आलं केवढा धबधबा आहे तो. एक भारी सीन बघायचा का तुम्हाला. गंगावली नदीचा पूल आहे बघा हा.
एकदम भारी की नाही, कसलं क्लासिक सीन आहे. वा 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 मस्त. चला 1 मिनिट गाडी लावूया, मस्त असा एक छोटासा व्हिडिओ काढूया. थंबनेल साठी. हा हा हा, बाबा बाबा आहे का पाणी, खतरनाक आहे की नाही. कसा वाटतोय सीन. असं आलो आपण, असं उतरत. इकडं बघायचं का, इकडं वाव, फुल प्रेशर. हा वरती जेवढा पण डोंगर रांगेत पाऊस होतोय ना, वेस्टर्न घाटातला सगळा इकडे येतोय. हा थंबनेल कसा वाटेल. माइंड एकदम फ्रेश झाला असेल आहे की नाही. तर इथून पुढे असे भरपूर सारे सीन आहेत. 66 नंबरला पोहोचल्यावरती तिथून म्हणजे आपल्याला कोस्टल रोड सुरू होतो आणि मग तो टोटली एक टॉप क्लासचा सीन्स बघायला भेटतात आपल्याला तिकडून. तर आता हा आपला रस्ता सुरू झालेला आहे डायरेक्टली खड्ड्यांचा. यायला कधी बनवणार आहे काय माहिती हा रोड. थोडाफार असन, कारण मी भरपूर टायमानंतर आलो ह्या रोडने. किती दाखवतंय उडुपी मँगलोर तर काही दाखवत नाही, पण आपल्या मॅपनुसार आपलं लोकेशन बरोबर 210 किलोमीटर आहे. आता हा रस्ता उरकून घेऊ, कारण तुम्ही बघू शकता याची अवस्था कसं आहे. बाबा 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 बाबा, कर्नाटकची प्रगती कधी व्हायची इकडं. बाकी रस्ते तर सुधारवले. रुकने का भाई, नाही तो नीचे लगता है गाडी. आपल्या गाडीत वजन कमी आहे ना, त्यामुळे टेन्शन नाही. नाही तर भाई याची कशी अवस्था होईल आता खड्डे पाहिल्यावरती. बाबा बाबा जास्त नसावेत बरं का, थोडाफारच पॅच राहिला असेल, पण राहिलाय तो असा राहिलाय का अवघड जागेचं दुखणं होईल असा राहिवडे. ऊन पडलं कसलं भारी. काहीतरी वाजलं बा. चला मित्रांनो, हा रस्ता कव्हर करून घेतो. लयच विचित्र आहे, तुम्ही बघू शकताय खड्डे आणि खड्ड्यातला हा रोड. शॉर्टकट आहे ना, काय करता पर्याय नाही. चला डायरेक्टली 66 नंबरला पोहोचू. भारी भारी सीन्स तिथे नंतर मग एन्जॉय करायला भेटतील, कारण भरपूर साऱ्या नदी अरबी समुद्राला तिकडे जाऊन भेटतात आणि त्याचे सीन लय भारी दिसतात. बरोबर 3:30 वाजलेत. तो सरळ रोड गेला गोकर्णकडे आणि हा आहे NH66. पुढं आपल्याला कुमटा लागल, त्यानंतर मग कुंदापूरचा बीच, त्यानंतर मग उडुपी मँगलोर. 191 किलोमीटरच राहिलेत. 5-6 तासात आरामात पोहोचून जातोय. फक्त कसं आहे माहिती आहे का, या रस्त्याला स्पीड ब्रेकर पण भरपूर आहेत. टोल आहे पण स्पीड ब्रेकर पण आहेत. आणि इथून बरोबर 900 किती दाखवते, 926 किलोमीटर कन्याकुमारी आहे बघा. लास्ट टोक. हे कसलं पडलेलं आहे की नाही, बेकार पडतं बरं का इकडं पण. लँडस्लायडिंग खतरनाक अशा होत्यात झाल्यावर. हाय रोड कधी कधी बंद होतो, पण आता काय चालू आहे म्हटल्यावर टेन्शन नाही, आपल्याला पण काही प्रॉब्लेम नाही येणार. NH66 जीवाचं पाखरू, दख्खनचा राजा, MH11 केरळा किंग शिव. होनावरला पोहोचलोय. तर हा सीन कसा आहे ते नक्की सांग. कोणती नदी आहे? शरावती. कसं आहे, वाह क्या सीन है, क्या सीन है होनावर का. इकडं बोटिंग आहे बघा, इकडं या साईडला. म्हणजे आपण म्हणतो ना मासे पकडायच्या बोटी, होड्या होड्या. आणि तिकडं अरबी समुद्र. कसला भारी वाटतंय की नाही. हलका हलका पाऊस पण पडतोय, ऊन पण पडलंय. बरोबर 5 वाजलेत मित्रांनो. आपण मुरुडेश्वर पाशी पोहोचलो. हे
बघा इकडं राईट साईडला मुरुडेश्वराचं खूप मस्त असं मंदिर आहे बरं का. मी लास्ट टाइम पण एकदा कव्हर केलं आहे, तर तुम्हाला कधी टाइम भेटला ना तर मुरुडेश्वरला इथून नक्की जावा. खूप छान असं दर्शन होतं इथं मुरुडेश्वराचं. थोडं डेव्हलप झालं मस्त. नक्की बघा, आपला जुना ब्लॉग पण आहे, जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तिथं पण होईल. हर हर महादेव. कोस्टल रोडचा विषय खोल, कारण दुनिया आहे गोल. तर हा बघा झोल. काय दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत? थांबा, दाखवतो सगळी गाणी वाजतील. तर आपण पोचलोय त्रासी बीचच्या जवळ. कसला तुफान समुद्र किनारा आहे की नाही, भरपूर वेळा पाहिलाय. आता परत जाऊन बघू. गाडी लावू इकडल्या कडेला आणि मग पलीकडे जाऊ. मी काच याच्यासाठी वर केली कारण लाटांचा आवाज इथपर्यंत येतो. शर्ट काढतो म्हणजे मस्त अशी सीन्स तिथं जाऊन शूट करता येतील. सूर्य देवता पण असा विचार करत असेल की मी स्वर्ग बनवला, मी पृथ्वी बनवली आणि मग पृथ्वीवरती काहीतरी अप्रतिम तर पाहिजेच की. तर कसा मस्त असा मी समुद्र किनारा बनवलाय. तिथं लोक तासन तास असं बसून शांत विसरून जातात दुनियेत काय चाललंय ते. लोकांना कळत नाही राव. म्हणजे पावसाळ्या दिवसात आहे ना समुद्र खवळलेला असतो, तरी पण त्या याच्या जवळ गेले होते एकदम. आता मग हे कोस्ट गार्ड म्हणतात त्यांना ना, तर तिने शिट्टी मारली तेव्हा ते पळाले, मागं सरकले. एक नंबर असा सीन आहे. असं वाटतं तासन तास इथंच बसावं. भारी वाटतंय. 10 मिनिटं मस्तपैकी समुद्र किनाऱ्यावरती बसलो. आता निघूया. सूर्यास्त पण झालाय. ऍक्च्युली ढगामुळे सूर्यास्त झालाय नाही झालाय काय त्याच्यामध्ये फरक नाही, पण सूर्यास्त व्हायला गेलाय. मस्त असा सीन आहे. म्हणजे तुमचं माइंड एकदम मोकळं होऊन जातं इथं आल्यावरती. बसायचं जाऊन बीचवरती आणि मग निघायचं थोडं रिलॅक्स मूड झाल्यावरती. बघा ना कसलं भारी आहे, एकदम माइंड फ्रेश. नजारा एन्जॉय करा, नजारा. हा 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 हा. क्लासिक आहे की नाही? नक्की कमेंट करून सांगा आणि थांबत जा. नक्की आल्यावरती इथे आहे ना, थांबत जा. खूप भारी सीन आहे हा. आणि त्यात सर्वात भारी ही बघा, ही नदी इथं येऊन तिकडं जाते, पण इथून समुद्राला भेटत नाही. हा पॅक केलाय. काय माहिती काय लॉजिक आहे याच्या मागं. हे पॅक करून टाकलंय. अशी येऊन करोम मारते. हे बघा फुल भरून आहे दुथडी. आणि हा मस्त असा टास्कीचा बीच. कोल्लूर नदी जेव्हा समुद्राला भेटते ना तेव्हा कशी दिसते बघायची का तुम्हाला? ही कोल्लूर आहे, तिकडून फिरून आली आणि हे नदीचं पात्र विभागलंय अक्षरशः 3-4 ठिकाणी वेगवेगळं विभागलंय. तिकडं 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 असं सगळीकडं पसार. एक नंबर सीन आहे हा. पण बरोबर 7 वाजलेत मित्रांनो. आता लाईट पण लावून घेऊ. आता काय फटाफट कव्हर करत उडपी पर्यंत जाऊ, किंवा त्याच्या अलीकडे एखादा चांगला ढाबा वगैरे भेटला ना तर तिथे जाऊन थांब. 100 किलोमीटर आहे, जवळजवळ जाऊन थांबता येईल, किंवा मग उपवास सोडून मग कंपनीच्या गेटवरती वगैरे जाऊन थांबता येईल. तसं काही टेन्शन नाही आपल्याला. चला बघूया. अंधार तर पडायला लागलाय. आता जेवणाचं नियोजन उडपीमध्ये लावू. असे बॅरिकेड भरपूर आहेत ह्या रोडला आणि स्पीड ब्रेकर पण भरपूर आहेत बरं का. आणि चांगलं आहे म्हणजे थोडी गाडीवाला स्लो चालतो, नाही तर सुसाट चालतात राव इकडं पण.
बरोबर 8:30 वाजलेत मित्रांनो. आपण आपलं लोकेशन थोडं अलीकडंच आहे, म्हणजे मँगलोरमध्ये नाही आहे. इथं आता जेवण करून घेऊया बरं. प्युअर व्हेज हॉटेल दिसलंय. भूक पण लागली आहे भरपूर. उपवास सोडायचा आहे तर पुढं लावू गाडी. चला इथं दाबूया पिकअपच्या मागं गाडी. आतमधून लावू का, म्हणजे जेवण उरकल्यावरती निघता येईल आपल्याला. 5 किलोमीटर राहिलं आपलं लोकेशन. इथे लावू चला याच्या बाग बरोबर, म्हणजे टेन्शन नाही राहणार. आता हे काढायचे असेल तर हा बिचारा टेन्शन मध्ये येईल. चला जेवण उरकतो, पहिला उपवास सोडतो. कारण आहे ना दिवसभर काय खाल्लं नाही तर गॅस पण झाल्यासारखं जाणवतंय. शेव मागावी आज उपवासाला, रोटी. चला उपवास सोडून देऊ. जेवण चांगलं होतं बरं का मित्रांनो. 150 रुपये गेले. इथं आपली गाडी लावली होती. कपडा लो, हाँ खुल गया, खुल गया, खुल गया. इसका लॉक फेल हो गया ना ये. हे झालं फेल. चावी असून त्या दिवशी डोंगरे मामांची पण स्प्रिंग अशीच तुटली होती. खुल गया. ओके ओके चला ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं. किधर गया देखो, ले गए. आया आया. ये लो ये. हाँ अनलॉक करो खाली उसको. महिंद्रा का नया जुगाड़. पहला नट टाइट करो फिर लगा दो. ये सही है. ये बताओ, ये गाड़ी बरोबर है. इसको नहीं होता, इसको स्क्रू ड्राइवर लगाना पड़ता है. पिच क्या हो, फिर भी उसको सिलिकॉन मारा है. झंडा झंडा. अन्नाची चावी होती पण अन्नाचा लॉक फसला. चला आपण आता पार्किंगला जाऊ. इथे 1 किलोमीटरवरतीच पार्किंग आहे. तिथे जाऊन थांबू. आणि तिथून कंपनी फक्त 5 किलोमीटर आहे. पेट्रोल पंपापाशी पार्किंग आहे, दाखवतोय. आता इथून जाता येईल. अन्नाची गाडी थांबली होती म्हणून मी पण थांबलो. पाणी होते आपल्या गाडीत म्हणून त्याचं काम झालं. चल निघूया आणि डायरेक्टली पार्किंगला पोहोचूया.